प्रत्येकाकडे काय केलं आहे, आपण एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपलाच प्रत्येक मुलाजवळ एक एक वनस्पतींची बी दिलेली आहे, बरोबर. हां, मग तुम्हाला ओळखायचं आहे ती तुमच्याकडे दिलेली बी ही एकदल आहे का द्विदल आहे, बरोबर. हां, मग आता राधिका तुझ्याकडे 2 प्रकारच्या बिया दिल्या आहे. त्या दोघं प्रकारच्या बिया कोणत्या प्रकारच्या आहेत सांग बरं. जी मोठी बी दिसते आहे ती कसली बी आहे? द्विदल. द्विदल. कसली बी आहे ती? काजूची बी आहे. काजू हा काय कसा, काजूची बी कशी आहे? 2 समान भाग झाले म्हणून बदामची आहे ती. हां, मग ती कशी आहे? द्विदल आहे. पुढची बी सांग बरं. एकदल बाई. कसली बी आहे ती? गहूची. गहूचं. म्हणजे गहू काय आहे? एक दल मध्ये मोडतं. तुझ्याकडे काय आहे का? किती प्रकार झाले, किती भाग झाले? 2 भाग झाले म्हणून ती बी काय आहे? द्विदल आहे. तुझ्याकडे का? माझ्याकडे शेंगदाणे. शेंगदाण्याची बी आहे. शेंगदाण्याचे बीचे किती भाग झाले? 2. दोघं भाग समान झाले का? हो. हां, बरं. मग ती कशी आहे? द्विदल. द्विदल आहे. तुझ्याकडे कसली बी आहे? हरभऱ्याचं आहे. हरभरा काय असतं? एकदल का द्विदल? द्विदल. तुझ्याकडे का? काजू. काजूचं आहे. काजूला 2 समान भाग झाले का वेगळे वेगळे? 2 झाले. 2 झाले म्हणून काजूची बी कशी आहे? द्विदल. द्विदल. तुझ्याकडे गहू. गहूचं. गहूचे 2 समान भाग झाले का? झाले आहे? नाही. मग गहू कसा आहे? एकच दल आहे, बरोबर. मग एकदल वनस्पतींना म्हणून वरती बघा, मका असेल, गहू असेल, ज्वारी असेल आणि बाजरी असेल, ह्या काय असतात? एकदल वनस्पती आहे. त्या एकदल वनस्पतींचे मुळं कसे असतात? तर तंतुमय असतात, बरोबर. आणि तुम्ही आता काजू, बदाम, हरभरा, शेंगदाणा, वाटाणा असेल त्या वनस्पतींचे मुळं कसे असतात? तर सोटमूळ असतात. हां, आणलं का? हां, बघ आता हा शिरीष आहे. मला सांग बेटा, आता हे गवत आहे, याचं खोड दाखव बरं मला. हां, याचं मूळ कुठून निघालेलं आहे? आता सर्व खोडापासून निघालं आहे, बरोबर ना. म्हणून याला आपण काय म्हणणार? सोटमूळ आहे का तंतुमय आहे? तंतुमय. व्हेरी गुड, छान, बरोबर. हा मुळाचा प्रकार सांग बरं कोणता आहे? तू हे गवत आणलं आहे, बरोबर. हां, मग आता हे जे आहे मुळं, हे कोणत्या प्रकारचं आहे? तंतुमय आहे का सोटमूळ आहे? तंतुमय. व्हेरी गुड, छान. हां, चला इकडे या. हिने जरा वेगळं मूळ शोधलंय. आले का सर्वजण? आता इकडे बघा व्यवस्थित. हा मुळाचा प्रकार कोणता आहे सांगा बरं. तंतुमय आहे का सोटमूळ आहे? सोटमूळ. कारण की व्यवस्थित बघा बरं, धरा बरं एक जण. हां, हे बघा, हे काय याचं प्राथमिक मूळ आहे. हे काय याचं? हे प्राथमिक मूळ आहे. आणि त्या प्राथमिक मुळापासून आहे ना हे उपमूळ निघालेलं आहे का नाही? आहे. म्हणून या वनस्पतीच्या मुळांना आपण काय म्हणणार? सोटमूळ असे म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून तुझं कोणतं आहे याचं? हा कोणता प्रकार आहे? मी सांगू? सांगा. सोटमूळ. सोटमूळ. त्याला पण काय आहे? मुख्य मुळाला उपमूळ निघालेले आहेत.